आज आपण दुधी भोपळ्याची रसाभाजी कशी बनवायचं ते बघणार. सर्वप्रथम दुधी भोपळ्याचं साल काढून त्याला कट करून घेऊया. त्याच पद्धतीने कांदा, टमाटर, आलं, लसूण, कोथिंबीर आणि बटाटा देखील आपण कट करून घेतले. कुकरमध्ये तेल गरम करून झाल्यानंतर अगदी थोडंसं बटर गरम करून घ्यायचं. बटर आणि तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी, आलं, लसूण छान परतल्यावरती लगेच आपण कांदा देखील परतून घेणार आहोत. हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा परतल्यानंतर त्यामध्ये एक टमाटर घालून त्याला देखील आपण शिजेपर्यंत परतून घेऊया. टमाटर अगदी छान शिजल्यानंतर त्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट घालून ते छान परतून घेऊया. तेलामध्ये संपूर्ण मसाले परतून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण भिजवून घेतलेली तूर डाळ, भोपळा आणि आपण बारीक चिरून घेतलेला बटाटा घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी आणि कोथिंबीर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती एक शिट्टी आपण करून घेणार आहोत. बघू शकाल अगदी छान अशी आपली परफेक्ट अशी दुधी भोपळ्याची रसाभाजी ही तयार आहे.